नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या ट्रम्प जे काही करतोय ते आणि त्याचे जे सगळे पित्तू आहेत, सगळे पीटर नवारो सारखीची माणसं आहेत जे वाटेल ते बरळत आहेत. म्हणजे ही माणसं फक्त भारतावरती टॅरिफ लावून गप्प बसलेले नाहीयेत, ते आणखीन भारताला उपद्रव होईल, भारत आणखीन चवताळून उठेल, खवळून उठेल अशा पद्धतीची वक्तव्य सातत्याने करत आहेत. त्यामागचा त्यांचा नेमका प्लॅन काय, नेमका अजेंडा काय, याविषयी अनेक जण वेगवेगळे तर्क वितर्क कुतर्क लढवत आहेत. पण अजूनपर्यंत बहुतेक लोकांना नेमका ठाव लागलेला आहे या विषयाचा असं वाटत नाहीये. कारण प्रत्येक जण आपापल्या परीने फक्त अंदाज लावतोय, काहीतरी तर्क करतोय. ठोस माहिती डेफिनेटली कोणाच्याच कडे असण्याची शक्यता नाहीये. पण एकंदरीत आपण परिस्थिती नेमकी काय चाललेली आहे, या सगळ्याच्या मागे नेमकी समीकरणं काय आहेत, यामागचे नेमके प्लेयर्स कोण कोण आहेत, हे फक्त ट्रम्प करतोय का ट्रम्पच्या मागे पण आणखीन कोणी आहे, हे ज्यांना लक्षात आलं असेल त्यांना मात्र माहिती पडलं असेल की आता हे पुढे कुठल्या दिशेने सगळं चाललेलं आणि पुढे नेमकं काय होणार आहे. या सगळ्यातच मित्रांनो, तिकडे अमेरिकेमध्ये पीटर नवारो सारखी माणसं काय वाटेल ते बरळतातच आहेत. स्वतः ट्रम्प सुद्धा या टॅरिफचं सगळं समर्थन करतोय आणि भारतच एकटा काही रशियाकडून तेल आयात करत नाही, असे अनेक देश आहेत. टर्की सारखे आहेत, जपान सारखे आहेत, चीन सारखे देश आहेत जे मोठ्या प्रमाणात रशियन तेल विकत घेतात. मात्र तरी सुद्धा या सगळ्याचं जे काही खापर फोडायचं काम तो करतोय ट्रम्प, ते पूर्णपणे भारतावरती करतोय, भारतावरती खापर फोडतोय. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आता, ती ही घिसीपिटी झालेली टेप झाली. आता मला वेगळंच बोलायचं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कालचं का आजचं स्टेटमेंट आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य आहे. त्यांनी म्हटलेलं आहे येत्या 6 महिन्यात भारताचं केंद्र सरकार, मोदी सरकार गडगडणार आहे, असं त्यांनी म्हटलंय. आता लोकसभेचा कार्यकाल जर विचारात घेतला तर अजून 5 वर्ष, म्हणजे सत्ता स्थापन होऊन किती काळ झालाय, 1 वर्ष. 24 साली इलेक्शन झालेले आहेत, त्यानंतर सरकार सत्तेत आलेलं आहे, म्हणजे अजून चांगली 4 वर्ष जायची आहेत. या टोटल 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याशिवाय सरकार जाण्याची काही अदरवाईज बिलकुल शक्यता नाहीये. मित्र पक्षांना इतक्यात फोडता येईल असं वाटत नाही. त्यांनी प्रयत्न करून झाले अनेकांनी, काही विदेशी शक्तींनी, पण तरी ते यशस्वी झालेले नाहीयेत. मग नेमकं असं काय होणार आहे, अशी कोणती खबर मल्लिकार्जुन खरगेंना लागलेली आहे, का त्यांना काही स्वप्न काही पडलं, का काही त्यांना दृष्टांत झाला, ते आपल्याला माहिती नाही. पण जास्ती शक्यता अशी वाटतेय की त्यांना कुठून तरी काहीतरी खबर लागलेली आहे, कोणीतरी काहीतरी बोलायला त्यांना सांगितलंय. मग येत्या 6 महिन्यानंतरच का बरं, किंवा येत्या 6 महिन्याच्या आत का बरं असं होणार आहे. तर मित्रांनो, पावसाळा जो आहे, मान्सून संपायला, आता हा परतीचा मान्सून सुरू झालाय, सप्टेंबर महिना आहे. हा सप्टेंबर महिना संपला की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, ही जे 4-5 महिन्याचा जो कालावधी असतो हिवाळ्याचा, तो कालावधी असा असतो की राजकीय मोर्चे, आंदोलनं, दंगली वगैरे करण्यासाठी अतिशय उत्तम काळ असतो. कधी पण नैसर्गिक दृष्ट्या जर बघितलं तर लोकांना रस्त्यावरती काढता येतं, इझिली बाहेर काढता येतं, आंदोलनं वगैरे करण्यासाठी बाहेर काढता येतं. पावसाळ्याच्या सीझनमध्ये, खास करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात देशव्यापी असं काही करता येत नाही. आणि त्या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये ऊन खूप, पावसाळ्यामध्ये पाऊस खूप, यामुळे लोक रस्त्यावर यायला धजावत नाहीत सहसा. अपवाद सगळ्याच गोष्टीला, अपवाद प्रत्येक नियमाला आहेत. मात्र हिवाळ्यामध्ये अतिशय योग्य असं वातावरण असतं, पोषक वातावरण असतं सगळ्या या आंदोलनांच्या वगैरेसाठी. आणि म्हणून कदाचित खरगे यांना असं म्हणायचं असेल की येत्या 6 महिन्यात, म्हणजेच हिवाळ्याच्या कालावधीत, पुढच्या महिन्यापासून, ऑक्टोबर महिन्यापासून मोदी सरकारने तयारीत राहावं की सरकार केव्हाही गडगडेल. पण हे फक्त तेवढ्यापुरतं नाही, त्यांना मागून कोणीतरी बोलवता धनी आहे. आणि हा बोलवता धनी अमेरिकेत बसलेला असण्याची शक्यता आहे. CIA असेल, ट्रम्प असेल, पण ते फक्त लोक नाही आहेत, त्यांच्याही मागे बसलेले जे डीप स्टेट आहेत. आणि जेव्हा मी डीप स्टेट म्हणतो तेव्हा अतिशय जबाबदारीने, मी फक्त सोरोसवरती खापर फोडत नाहीये, कारण एकटा जॉर्ज सोरोस म्हणजे डीप स्टेट नाही. डीप स्टेट ही खूप मोठी यंत्रणा आहे. त्याच्यात मग तुमचे कमिटी ऑफ 300 आलं, त्यांच्यावर बसलेले क्राऊन काउन्सिल आले, असे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर आहे.
तर त्याविषयी आता एवढ्या डिटेलमध्ये नको आहेत बोलायला. मुद्दा असा आहे की देशाच्या आत बसलेले काही लोक आणि देशाच्या बाहेर बसलेले काही लोक हे एकत्रितपणे सध्या कार्यवाही करतायत. कृती चाललेली आहे. ऑपरेशन 37 म्हणा, ऑपरेशन डिसेप्शन, डायव्हर्जन अँड डिव्हिजन म्हणा, त्याला नावं वाटतील ती द्या तुम्ही. त्याच वेळेला विरोधकांच्याकडनं चाललेली वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं असतील, देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात आत्ता चालू असलेली आणि होणार असलेली वेगवेगळी आंदोलनं असतील, याच्या मागे काहीतरी सूत्रबद्ध नियोजन आहे. ही एक गोष्ट मी कशाच्या आधारावर हे बोलतोय याविषयी मी येणारच आहे, पण तत्पूर्वी एक मेसेज सध्या व्हायरल होतोय सोशल मीडियावरती आणि त्याच्यात असं म्हटलं जात आहे की एक भयंकर संकट अत्यंत वेगाने भारताच्या दिशेने झेपावत आहे. त्यातले जे 3 मुद्दे दिलेत त्यातले पहिले 2 अगदीच साधे आहेत, कारण ते अनेक वर्षापासून होत आहेत भारतामध्ये. जसं की 2014 मध्ये मोदी सरकार आलंय त्यानंतर यातले या 3 पैकी पहिले 2 मुद्दे सातत्याने होतातच आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. तर त्यातला पहिला मुद्दा असा की अमेरिकन क्रिमिनल गँग्स म्हणजे गुन्हेगारी गँग्स या लवकरच व्होट चोरीच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन राडा घालण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आता हे पूर्वी घडलेलं नसेल असं मला वाटत. व्होट चोरी हे आता नाव झालं, पण त्याच्या आधी इलेक्शन कमिशनच्या वरती वाटेल ते आरोप आधी पण चालले होतेच. ईव्हीएमच्या संदर्भात वाटेल ते आरोप चालले होतेच आधी सुद्धा. तर 2014 पासून या गोष्टी चाललेल्याच आहेत. जेव्हा निकाल आपल्या विरुद्ध जातो त्यावेळेला ईव्हीएमच्या विरुद्ध बोलायचं, निवडणूक प्रक्रियेच्या विरुद्ध बोलायचं, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध बोलायचं, हे चाललं होतं. आता त्यातला पुढचा टप्पा म्हणजे व्होट चोरी. नाव वेगळं दिलं, रॅपर बदललं, आतली गोळी तीच आहे. ठीक आहे. तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये जर काही आंदोलनं वगैरे जर झाली तर त्या आंदोलनांमध्ये अमेरिकन क्रिमिनल गँग्स यांचा समावेश होईल. आता ते आधी पण झालेलंच आहे. खलिस्तानवादी आत घुसलेले होतेच. शेतकी आंदोलनच्या नावाखाली हे क्रिमिनल गँग्स घुसलेले होतेच. शाहीनबाग आंदोलन, सीएए, एनआरसीच्या विरुद्ध म्हणून जे काही आंदोलन सुरू झालं त्यामध्ये ते गँग्स घुसलेले होतेच. हे तर सर्व श्रुत आहे, ही माहिती सगळ्यांना माहिती आहे. दुसरा मुद्दा, अमेरिकन थिंक टँक्स लवकरच भारतात कास्ट वॉर सुरू करण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष घडवून आणणे, वेगवेगळ्या जातींमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करणं, आणि हे खास करून कशासाठी तर हिंदू लोकांची जी एकता आहे ती तोडण्यासाठी. धर्मामध्ये तर संशयाचं वातावरण ऑलरेडी आहे. ते तर 47च्या आधीपासूनच आहे भारतामध्ये. 47ला पाकिस्तानची निर्मिती केल्यानंतर हा प्रश्न सुटला का? नाही. 47ला प्रश्न सुटला नाही. उर्वरित भारतामध्ये सुद्धा फॉल्ट लाईन्स, धर्माच्या वरती आधारित फॉल्ट लाईन्स होत्याच. आधीही होत्या, त्या कंटिन्यू झाल्या पुढेही. म्हणजे पाकिस्तानची निर्मिती केल्याने धर्मातल्या संशयाचं वातावरण काही कमी झालं नाही भारतात. हिंदू धर्माच्या अंतर्गत सुद्धा ज्या फॉल्ट लाईन्स आहेत जाती वर्णाच्या, त्या आणखीन वाढवत ठेवण्याचा प्रयत्न जो ब्रिटिश काळामध्ये सुद्धा झाला होता, तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा तो कार्यक्रम चालू राहिला. जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, हिंदू धर्माच्या अंतर्गत जातीमध्ये तेढ, संशयाचं वातावरण आणि असंतोष धुमसत राहील असा प्रयत्न झालेला आहे. त्यासाठी भारतीयांना हाताशी धरून, काही मुठभर भारतीयांना हाताशी धरून विदेशी शक्तींनी कायमच या फॉल्ट लाईन्स वाढवण्याचं, संशयाचं वातावरण वाढवण्याचं, असंतोष धुमसवत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. आणि याचा उल्लेख तुम्हाला ब्रेकिंग इंडिया फोर्सेसच्या पुस्तकामध्ये कायम वाचायला मिळेल. हे अतिशय फेमस असं पुस्तक आहे. राजीव मल्होत्रा यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे काही फारसं नवीन नाही, फक्त नव्याने फोडणी घालणार ते. आणि हे चालूच आहे कंटिन्युअसली अनेक वर्षांपासून, 70-80 किंवा त्याहीपेक्षा जास्ती वर्षापासून हा प्रयत्न चाललेलाच आहे. कास्ट डिव्हिजन्सच्या वरती आधारित संघर्ष घडवून आणणे भारतात. आणि त्याच्या पुढचा टप्पा तो म्हणजे, तो मात्र मला मुद्दा नवीन वाटला, की अमेरिका हा आपल्या मित्र देशांच्या सह भारतावर बरोबर डायरेक्ट वॉर सुरू करण्याची शक्यता आहे, थेट युद्ध सुरू करण्याची शक्यता आहे. हा तिसरा मला मुद्दा जो आहे तो काही म्हणजे अमेरिकेचं जर तुम्ही बघितलं तर व्हिएतनामचं युद्ध जर सोडलं आणि त्यानंतर
गल्फ वॉर 1 जे जॉर्ज डब्ल्यू बुश सिनियरच्या काळात झालं, त्यानंतर अफगाणिस्तान वॉर 2001 मध्ये 9/11च्या नंतर केलेलं, आणि 2003 मध्ये इराक वॉर केलं. त्या 2003च्या नंतर एकही मोठं युद्ध अमेरिका लढलेला नाही. आणि अफगाणिस्तान आणि इराकमध्ये जी काही युद्ध झाली ती अतिशय वन साइडेड स्वरूपाची झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं तर लक्षात येईल की व्हिएतनाम काय किंवा अफगाणिस्तान काय, तुमचा अफगाणिस्तान, इराक काय, हे सगळे टार्गेट्स कसे आहेत ऑब्झर्व्ह केलं का तुम्ही? यातला प्रत्येक देश थर्ड वर्ल्ड कंट्री आहे. यातला प्रत्येक देश अमेरिकेशी जर तुलना केली तर अमेरिकेला टक्करही देऊ शकणार नाही अशा स्वरूपाचा. आणि तरीही अशा त्या गरीब देशापैकी एका व्हिएतनामनी अमेरिकेच्या तोंडचं पाणी पळलं. म्हणजे व्हिएतनामचं प्रचंड नुकसान झालं हे मान्य, पण व्हिएतनाममध्ये अमेरिकेचा सडकून पराभव झालेला आहे. याची प्रचंड फळं, वाईट फळं अमेरिकेने भोगलेली आहेत. आणि जर तुम्ही अफगाणिस्तान वॉर आणि इराक वॉरचं जर बघितलं तर बॉडी बॅग्स म्हणजे शवपेट्या ज्या वेळेला परत जातात अमेरिकेमध्ये, त्यानंतर अमेरिकेत असंतोष वाढतो. जेव्हा बूट्स ऑन सॉइल्स म्हणजे जेव्हा सैनिकांना जेव्हा पाठवते अमेरिका कुठल्याही रणक्षेत्रावरती, आणि युद्ध म्हणल्यानंतर कॅज्युअल्टीज होणारच, अशा वेळेला जेव्हा कॅज्युअल्टी होतात सैनिकांच्या, त्यावेळेला त्या बॉडी बॅग्सना जेव्हा परत पाठवलं जातं, त्या शवपेट्यांना जेव्हा अमेरिकेत परत पाठवलं जातं, त्यावेळेला तिथल्या त्या सैनिकांचे नातेवाईक म्हणजेच मतदार हे अतिशय खवळतात. कसं आहे, भारतासारख्या देशामध्ये देशासाठी, राष्ट्रासाठी समर्पणाची भावना एवढी प्रखर आहे की या देशाची सेवा करण्यासाठी लोक आनंदाने सैनिकी सेवेमध्ये जातात आणि हसत हसत लढायला आणि मरायला सुद्धा तयार होतात देशाच्यासाठी. इतक्या लेवलची आपली प्रखर राष्ट्रनिष्ठा आहे, आपल्या सैनिकांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आहे. त्यामुळे त्यांचे जे नातेवाईक आहेत, जर कधी सैनिक गतप्राण झाला, वीरगतीला प्राप्त झाला लढता लढता, धारातीर्थी पडला, तर त्याचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक, त्या सैनिकाचे नातेवाईक हे असंतोष नाही जाहीर करत, नाराजी नाही प्रकट करत, तर उलट त्यांना अभिमान असतो की आमचा मुलगा, किंवा आता तर मुली सुद्धा येतात सैन्यात, तर आमचा मुलगा किंवा आमची मुलगी देशासाठी लढता लढता हे हुतात्मा झाले, याचा एक वेगळा अभिमान असतो आपल्यासारख्या देशांमध्ये. कारण मुख्य गोष्ट अशी की आपलं खऱ्या अर्थाने राष्ट्र आहे, राष्ट्र भावना जिवंत आहे. अमेरिका हा एक काय म्हणूया एक फॉर्मल एंटिटी आहे, फॉर्मल देश आहे. तो असा काही राष्ट्र नाहीये. मूळ जे ॲबोरिजिनल लोक होते, ओरिजिनल लोक होते, रेड इंडियन्स होते, त्यांना काय वाटेल ती नावं द्या, त्या सगळ्यांना वाईप आउट करून, त्या सगळ्यांना नष्ट करून कुठून कुठून हे आले, आणि म्हणून तर ते म्हणतात ना स्वतःला मेल्टिंग पॉट म्हणतात. त्यांना स्वतःची राष्ट्रनिष्ठा अशी काही नाहीच आहे. त्याच्यामुळे बॉडी बॅग्स बघितले की हे डळमळीत होतात. असो, तर मुद्दा असा आहे की त्यामुळे भारतासारख्या देशावरती भले अगदी मित्र देश सुद्धा त्यांनी स्वतःच्या जोडीला जरी घेतले तरी भारतावरती थेट हल्ला अमेरिका करेल असं मला तरी संभवत नाही. किती जरी कुठल्या देशांना कन्व्हिन्स करण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला भारतावरती हल्ला करण्यासाठी, तरी सुद्धा एक अमेरिका जर सोडला, जर एक पाकिस्तान जर सोडला, तर बाकी कुठलीच अशी हिरामंडी नाहीये. कदाचित बांगलादेश असेल, पण हे बांगलादेश आणि पाकिस्तान इतके टेंडू आहेत की भारताचं काहीही ते वाकडं करू शकत नाहीत. आणि समजा जर वाकडं करण्याचा काही प्रयत्न केलाच तर त्यांना ठेचका देऊ शकतो भारत, हे भारताने दाखवून दिलेलं आहे. अमेरिकेच्या अंगात स्वतःमध्ये एवढे गट्स नाहीत की ते भारतावरती थेट हल्ला करतील. नेव्हर नेव्हर नेव्हर. उलट त्यांचा प्रयत्न हाच असेल की स्वतःची शक्ती वाचवायची. अमेरिकेचा मुख्य उद्देश कसा आहे, अमेरिका महासत्ता कशी बनत गेली आहे, स्वतः लढायांमध्ये उतरून नाही, तर जे पुढे जातील त्यांना आपापसात झुंजवून ही लंगडी गाय शहाणी झाली आतापर्यंत. पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, अशा टप्प्यावर अमेरिका उतरते ज्या वेळेला लढणाऱ्या महत्वाच्या पार्टीज लढून लढून थकून गेल्यात, त्यांच्यात आता काही जोश उरलेला नाही, त्यावेळेला अमेरिका ठरवते की आता कुणाच्या बाजूने उतरायचं. अशा मोमेंटला पहिल्या महायुद्धातही असंच झालं, दुसऱ्या महायुद्धातही असंच झालं.
महायुद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या क्षणापासून अमेरिका युद्धात आहे का? थेटपणे नाही, कायम नाही. पहिलं असेल, दुसरं असेल. एका महत्वाच्या टप्प्यावर निम्म्यापेक्षाही काळ लोटलाय अशी स्थिती झाल्यानंतर मग अमेरिका हळूच आत येते महायुद्धाच्या. तत्पूर्वी अमेरिका कशी असते? पैसा पुरवेल, शस्त्र पुरवेल, ते कर्जाऊ स्वरूपात भरपूर पैसा कमवून घेते ती अमेरिका, आणि मग सैनिक पाठवते एका महत्वाच्या टप्प्यावर. का? तर शेवटी मलिदा खाण्यासाठी. असं करून महासत्ता बनलेला अतिशय चॅप्टर असा हा देश आहे. आणि त्यांचा प्लॅनच हा आहे की चीन असेल, रशिया असेल किंवा भारत असेल, अशा तगड्या मोठ्या भारदस्त देशांच्या विरुद्ध, ज्यांची लष्करी शक्ती जबरदस्त आहे, अशा शक्तींच्या विरुद्ध स्वतः अमेरिकेने लढायचं नाही, तर त्यांना परस्परात झुंजवून द्यायचं. हाच तर अमेरिकेचा प्लॅन आहे. चीन असेल, भारत असेल, त्यांच्यात अंतर्गत काहीतरी लढाई व्हावी असा अमेरिकेचा हेतू आहे. भारताने आतापर्यंत गलवानचं जे काय स्कर्मिश जी झाली छोटीशी, त्याच्यामधून आपण चीनला जो संदेश द्यायचा होता तो दिला, आणि याचं युद्धामध्ये आपण पर्यवसन होऊ दिलं नाही. चीनला जो संदेश द्यायचा तो दिलाच, पण अमेरिकेला सुद्धा वाटण्याच्या अक्षता दिल्या. आपण काही चीनच्या सोबत मोठं युद्ध केलं नाही, कारण आपल्याला ते इतक्यात परवडणार नाही. हे मुख्य मला आता तुम्हाला एक सांगायचं आहे की मात्र असं जरी असलं की अमेरिका भारतावरती थेट हल्ला करणार नाही, हे जरी खरं असलं तरी अमेरिकेची युद्ध खुमखुमी मात्र जबरदस्त आहे. जे छोटे आणि दुर्बल देश आहेत त्यांच्यावरती अमेरिका कशा पद्धतीने आक्रमक कारवाया करतो याची उदाहरणं अतिशय ताजी आहेत, सध्या घडतायत. आणि म्हणूनच कदाचित भारत सुद्धा रिस्क नको घ्यायला म्हणून एक तयारी करतोय. कशा पद्धतीची तयारी करतोय भारत? तर मध्य प्रदेशातल्या वेपन्स कॉरिडॉरमध्ये अधिकृत असे स्मॉल अँड मीडियम गन्सचा स्टॉक हा नेहमीपेक्षा 3 पट जास्त उत्पादित केलेला आहे भारताने. तर 1 लाख व्हॉलंटियर्स, सिव्हिलियन्स म्हणजे नागरिक आणि व्हॉलंटियर्स म्हणजे स्वयंसेवक, तर अशा 1 लाख व्हॉलंटियर सिव्हिलियन्सना जून पासून ट्रेनिंग दिलं जात आहे. आणि फेज 2 लेवलची सुदर्शन चक्र हे भारतातील 8 शहरांमध्ये डिप्लॉय करण्यात आलेलं आहे. आणि लवकरच देशभर फेज 3 सहित सुदर्शन चक्रचं कव्हर असेल. सुदर्शन चक्र हे आपली एक डिफेन्स सिस्टीम आहे. मित्रांनो, हे जे काही आहे, कदाचित हे यादवी युद्ध असेल, कदाचित हे एखाद्या विदेशी शक्तीच्याकडून भारतावरती लादलेलं एखादं युद्ध असेल, बाह्य शक्तींच्याकडून लादलेलं युद्ध असेल, कदाचित अंतर्गत आणि बाह्य एकाच वेळेला युद्धामध्ये गुंतवणं. म्हणजे एखाद्या, समजा असं धरून चला, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विरुद्ध किंवा चीनच्या विरुद्ध, म्हणजे भारताला नकोय युद्ध मान्य, पण जर का चीन युद्ध लादलं भारतावर, तर भले अमेरिकेच्या इशाऱ्यावर असेल, पण युद्ध जर एखाद्या शक्तीने भारतावर जर लादलंच, समजा वर्स्ट केस सिनारिओ, आणि त्याच वेळेला म्हणजे एकीकडे बांगलादेश, दुसरीकडे पाकिस्तान आणि तिसरीकडे चीन, या सर्व 3ही शेजारी देशांनी भारताच्या सोबत युद्ध सुरू जर केलं, आणि त्याच वेळेला भारताच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जर यादवी सुरू झाली, काहीतरी कुठल्या तरी फॉल्ट लाईन्स वरनं एक गृहयुद्धासारखी स्थिती जर सुरू झाली, तर अशा वेळेला भारताने काय करायला पाहिजे? भारताने तयारीत असायला पाहिजे. सर्व नागरिकांनी सुद्धा तयारीत असायला पाहिजे. आणि त्या क्षणापासून तयार नाही व्हायचं, तर आतापासून तयारीत असायला पाहिजे. आपण नेहमी वर्स्ट केस सिनारिओचा विचार केला पाहिजे. वाईटात वाईट काय होऊ शकेल त्याची मानसिक तयारी आधीपासूनच ठेवायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने अतिशय जबाबदारीने आपलं वर्तणूक असायला पाहिजे. इव्हेंच्युअली मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगेनच, मीच कशाला, खूप या क्षेत्रातले जे तज्ञ आहेत तेही तुम्हाला यावरती मार्गदर्शन करतीलच. मुद्दा असा आहे की अमेरिकेची जी युद्ध खुमखुमी आहे, मी जे मगाशी तुम्हाला म्हणत होतो की छोट्या छोट्या देशांच्या वरती लष्करी दबाव टाकण्याचा, सैनिकी कारवाया करून दबाव टाकण्याचा जो प्रकार अमेरिका करतो, तो किती भयंकर स्वरूपाचा आहे ह्याचं तुम्हाला एक उदाहरण देईन. तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकून माहिती असेल तुम्हाला की सध्या व्हेनेझुएला नावाचा जो दक्षिण अमेरिकेतला जो देश आहे, त्याच्या समुद्री किनाऱ्यावर, म्हणजे थेटपणे समुद्र किनाऱ्यावर नाही, कारण प्रत्येक देशाची एक हद्द असते, 12 नॉटिकल माइल्स, 12 समुद्री मैल एवढी प्रत्येक देशाची समुद्री सीमा असते. त्या समुद्री सीमेच्या पलीकडे, म्हणजे व्हेनेझुएलाच्या समुद्री हद्दीच्या पलीकडे, अगदी तोंडावर, व्हेनेझुएलाच्या तोंडावर अमेरिकेचं सैन्य येऊन ठेपलंय. येस मित्रांनो, अमेरिकेचे मरीन कमांडोज हे अमेरिकेच्या युद्धनौकांमध्ये बसलेले आहेत. अँड दे आर वेटिंग फॉर ऑर्डर्स टू अटॅक व्हेनेझुएला ॲट एनी टाइम. हे नेमकं प्रकरण काय आहे ते तुम्हाला मला जरा सांगायचं आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
व्हेनेझुएलाचं म्हणणं असं आहे की साधारणपणे 1 महिन्यापूर्वी, सॉरी आजच म्हणायला पाहिजे, 3 सप्टेंबर आज तारीख आहे. तर व्हेनेझुएलाच्या म्हणण्यानुसार एक व्हेनेझुएलाची बोट आहे जी पाण्यात बुडवण्यात आली. तर व्हेनेझुएलाच्या सरकारने असा दावा केला की 3 सप्टेंबर 25 रोजी झालेला ड्रोन स्ट्राईक हा व्हेनेझुएलाच्या समुद्री हद्दीत झालेला आहे, टेरिटोरियल वॉटर्स मध्ये झालेला आहे. म्हणजेच व्हेनेझुएलाच्या 12 नॉटिकल मैल्स हद्द जी आहे एक्सक्लुझिव्ह त्याच्या आत झालेला आहे असा व्हेनेझुएलाने दावा केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या समुद्री संप्रभुतेचा, त्यांच्या सार्वभौमत्वाचा भंग झालेला आहे असाही दावा व्हेनेझुएलाने केलाय. ऑफकोर्स अमेरिकेने हा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेने म्हटलंय की असं काहीही झालेलं नाहीये आणि आम्ही व्हेनेझुएलाच्या हद्दीच्या बाहेर हे घडलेलं आहे, 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर ही गोष्ट घडली असं अमेरिकेने परस्पर सांगून टाकलंय. तर नॅचरली याच्यामध्ये दोघांचे दोन वेगवेगळे व्ह्यूज आहेत. अमेरिकेने असा दावा केला की आंतरराष्ट्रीय पाण्यात हे झालेलं आहे, म्हणजे जिथे व्हेनेझुएलाची हद्द संपते अशा आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन अमेरिकेने या संदर्भातला एक व्हिडिओ पण जारी केलाय की कशा पद्धतीने ती बोट उडवली. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की काय दावा केला अमेरिकेने की ती जी बोट होती ती ड्रग तस्करी करणारी बोट होती, ड्रग तस्करी करणारी ती बोट होती, स्मगलिंग करणारी बोट होती असं त्यात म्हटलेलं आहे. आणि त्या बोटीचा संबंध किंवा त्या ड्रग ट्रॅफिकिंगचा संबंध हा ट्रेन दे अरागुआ या गटाशी आहे असं अमेरिकेने दावा केलेला आहे. ट्रेन दे अरागुआ हे नेमकं काय आहे तर ट्रेन दे अरागुआ ही एक ड्रग कार्टेल आहे असं अमेरिकेने म्हटलंय. आणि अमेरिकेच्या दाव्यानुसार, कारण तो दावा आहे, सिद्ध तर झालेला नाहीये, अमेरिकेच्या दाव्यानुसार ट्रेन दे अरागुआ ही एक दहशतवादी संघटना आहे की जी ड्रग ट्रॅफिकिंग सुद्धा करते. कुठे? व्हेनेझुएलामध्ये आणि तिथून अन्य देशांमध्ये. अर्थात हा दावा आहे, अजून सिद्ध झालेलं नाही. तर सध्याच्या माहितीनुसार एक्झॅक्ट लोकेशन ते नेमकं कुठलं आहे जिथं ती बोट उडवली त्याविषयी दोघांचे वेगवेगळे दावे आहेत. त्यामुळे जर का व्हेनेझुएलाचं म्हणणं करेक्ट असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे अमेरिकेने. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मी मगाशी जे म्हणत होतो समुद्री सीमेच्या संदर्भात. तर हे जे 12 नॉटिकल माइल्स प्रत्येक देशाची एक्सक्लुझिव्ह जी सीमा असते हे जरी असलं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन वगैरे आपण जरी म्हणत असलो तरी गंमत अशी आहे, एक कायदा या आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्याच्या संदर्भातला, आंतरराष्ट्रीय कायद्याचं त्या नाव असं आहे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी याचा शॉर्ट फॉर्म युनक्लॉज असा काहीतरी होतो. उनक्लॉज, UNCLOS सगळ्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून उनक्लॉज असा त्याचा शॉर्ट फॉर्म होतो. आणि गंमत अशी आहे की अमेरिका जो रूल्स बेस्ड ऑर्डर, ग्लोबल ऑर्डरचा सारखं दावा करायचा, सारखी मागणी करायचा, चीनवरती ठपका ठेवायचा इतके वर्ष की कुठल्याच आंतरराष्ट्रीय कायद्यांना चीन मान्यता देत नाही, चीन कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्यांच्याकडे कानाडोळा करतो, सगळे कायदे आंतरराष्ट्रीय सगळे कायदे धाब्यावर बसवतो वगैरे वगैरे वगैरे. अर्थात मी काही चीनची बाजू घेणारा बिलकुल नाहीये, माझ्या दृष्टीने चीन हा 1 नंबरचा शत्रू आहे. पण मग माझा मुद्दा आहे की अमेरिका काय धुतल्या तांदळाचा आहे? अमेरिका हा युनक्लॉजचा सिग्नेटरी नाही आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी या आंतरराष्ट्रीय कायद्यावरती अमेरिकेने सही केलेली नाही. इतर अनेक देशांनी सही केली आहे पण अमेरिकेने केलेली नाही. म्हणजे बघा, ह्याला म्हणतात डबल डमरूपणा, ह्याला म्हणतात दुतोंडीपणा, याला म्हणतात हिपॉक्रेसी. स्वतः तर कुठलेही हे आंतरराष्ट्रीय कायदे किंवा रूल्स बेस्ड ऑर्डर फॉलो करायची नाही, स्वतःला जगाचा हेजिमॉन म्हणून सिद्ध करत राहायची खुमखुमी, आणि इतरांच्या वरती मात्र ठपका ठेवायचा. ग्रेट 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 अमेरिका, यू आर ग्रेट, सिम्पली ग्रेट. पुढचा मुद्दा असा आहे मित्रांनो, समजा असं धरून त्याला की 12 नॉटिकल माइल्स जी हद्द आहे त्याच्या पलीकडे अमेरिकेने हे काम केलं, तरी सुद्धा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून एक असतो आणि हा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन हा 200 नॉटिकल माइलचा असतो. हे मान्य आहे की इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पाणी आहे ते, जरी एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असला तरी सुद्धा आफ्टर ऑल इट इज EEZ. EEZ म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन.
सो त्या हद्दीच्या पलीकडे केलंय का? नाही, त्या हद्दीच्या आत डेफिनेटली केलेलं असणार आहे असं शक्यता आहे. असो, आपण त्या मुद्द्याच्याही पलीकडे जाऊयात. आंतरराष्ट्रीय कराराचा तर युनक्लॉजचा तर हा डेफिनेटली भंग असण्याची शक्यता दिसतीये. त्याही पलीकडे जाऊन आता हे काउंटर नार्कोटिक्स ऑपरेशन असं अमेरिका म्हणतोय. म्हणजे काय? नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्सच्या विरोधी आम्ही एक कृती केली आहे म्हणून अमेरिका सांगतो. अरे पण व्हेनेझुएला काय तुमचं 51वे राज्य आहे का? व्हेनेझुएला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. आंतरराष्ट्रीय कायदे म्हणून काहीतरी गोष्ट आहे. तुम्ही युनिलॅटरली सगळ्या गोष्टी कशा करू शकता? एकतर्फी कशा काय करू शकता? भले ड्रगच्या विरुद्ध ती कृती असेल, तुम्हाला तुमच्या देशाच्या आतमध्ये ते ड्रग्ज येणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या, त्याच्यासाठी तुम्ही कडेकोट व्यवस्था करा. पण म्हणून व्हेनेझुएलाच्या हद्दीवरती जाऊन सैनिक उभे करणं हे कुठल्या महाभागाने सांगितलंय? असा कुठला कायदा तुम्हाला परवानगी देतो व्हेनेझुएलावरती आक्रमण करण्यासाठी? आणि त्याच्यातही एका बोटीला उडवून लावायचं व्हेनेझुएलाच्या. बरं, तो दावा आहे, फक्त दावा. अँटी नार्कोटिक्स ऑपरेशन किंवा काउंटर नार्कोटिक्स ऑपरेशन, त्याच्या अंतर्गत ती बोट उडवून लावण्यात आली. अरे वा, उद्या एखादा देश अशाच पद्धतीने कारवाई करेल अमेरिकेच्या जहाजावर आणि ठोकून देईल दावा की काय हे आम्ही बोट बुडवली अमेरिकेची. चीन म्हणू शकतो उद्या असं की आम्ही अमेरिकेची एक बोट ही पाण्यातली उडवली का? कारण आम्हाला माहिती मिळाली अशी आहे की आमचा असा दावा आहे की त्या बोटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग आहे. CIA त्याच्यामध्ये साठवून ठेवलाय मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि ते आमच्या देशामध्ये ते ड्रग्जचा सप्लाय करणार आहेत. बघा मित्रांनो, दावा हा दावा असतो. जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत तो फक्त पोकळ दावा असतो. त्याच्या पुढं की अमेरिकेने जे काही केलेलं आहे ते एकतर्फी केलेलं आहे. कुठल्याही आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय केलेलं आहे. इतर कुठल्याही देशाला यामध्ये त्यांनी विश्वासात घेऊन ही कृती केलेली नाही. त्या पलीकडे जाऊन युनायटेड नेशन्सची परवानगी घेतलेली आहे का ही कृती करण्यापूर्वी? बिलकुल नाही. ही युनिलॅटरल कृती आहे व्हेनेझुएलाच्या विरुद्ध केलेली, एकतर्फी कृती केलेली आहे. मित्रांनो, अमेरिकेला किंवा कुठल्याही देशाला जर काही अशा पद्धतीची कृती करायची असेल तर तशा ऑपरेशनच्या साठी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या कडून परवानगी घ्यावी लागते. अशा पद्धतीची कसलीही परवानगी अमेरिकेने काढलेली नाही. युनायटेड नेशनचं जे चार्टर आहे, UN चार्टर, त्या चार्टरनुसार थेट सैन्य हस्तक्षेपाच्या साठी UNSC ची मंजुरी आवश्यक असते. अशी मंजुरी अमेरिकेने घेतलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या वरती आक्रमण केलेलं आहे अमेरिकेने. अशा पद्धतीने त्यांच्या 12 नॉटिकल माइल्स हद्दीत घुसून, व्हेनेझुएलाच्या त्या समुद्री हद्दीत घुसून व्हेनेझुएलाची बोट तोडणं आणि त्या बॉर्डरच्या वरती, व्हेनेझुएलाच्या समुद्री बॉर्डरच्या बाहेर स्वतःचं सैन्य उभं करणं. आता ते कसं सैन्य तैनाती केलेली आहे? ही जी बेकायदेशीरपणे जी सैन्य तैनाती उभी केलेली आहे ती कशी केलेली आहे अमेरिकेने? तर अमेरिकन जहाजांच्या मध्ये अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात 3 गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर्स उभे केलेले आहेत. शिवाय अँफिबियस जहाज म्हणजे अशा प्रकारची ती जहाजं असतात जी पाण्यावर पण चालतात आणि समुद्राचा जो जेव्हा जमिनीवरचा किनारा सुरू होतो तर त्याही वरती ते व्यवस्थित पद्धतीने राईड करू शकतात काही अंतर. त्याला म्हणतात अँफिबियस जहाज. तर 3 गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर्स, अँफिबियस जहाज आणि एक सबमरीन, असा एक समुद्री बेडा, एक समुद्री ताफा, समुद्री जहाजांचा ताफा त्यांनी उभा केलेला आहे. त्याच्यामध्ये किती सैनिक आहेत? तर जवळजवळ 4000 ते 7000 सैनिक आहेत. 4000 ते 7000 सैनिक. काही काही लोक तर म्हणतात कदाचित 10,000 सैनिक असण्याची शक्यता आहे. तर हे जे सगळं केलेलं आहे अमेरिकेने, त्याच्या पलीकडे जाऊन व्हेनेझुएलाचा असा एक आक्षेप आहे. व्हेनेझुएला म्हणतोय की रेजिम चेंज करण्याचा प्रयत्न केला जातोय व्हेनेझुएलामध्ये. रेजिम चेंज म्हणजे सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातोय अप्रत्यक्षपणे. कसा? तर अंतर्गत राजकारण जे काही आहे व्हेनेझुएलातलं त्याच्यावरती प्रभाव टाकला जातोय इनडायरेक्टली, हस्तक्षेप करून. किंवा नुसतं उभं केलंय सैन्य समुद्रामध्ये, पण त्याच्यामुळे काय होणार आहे? व्हेनेझुएलातले जे कोणी विरोधक असतील सत्ताधाऱ्यांचे, त्या विरोधकांना बळ येणार आहे आणि त्या बळ आल्यामुळे अमेरिकेच्या इच्छेनुरूप तिथे सत्तांतर होऊ शकणार आहे व्हेनेझुएलामध्ये. म्हणजे थेट कारवाई करायची गरज पण नाही अमेरिकेला, म्हणून त्यांनी तिथे बॉर्डरवरती सैन्य उभं केलंय. आणि हे खूप भयंकर आहे. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ते भारताविरुद्ध करू शकतील का? येस, करू शकतील. जेव्हा मी म्हणतो की भारतावर थेट हल्ला करणार नाहीत, पण येस, अप्रत्यक्ष पद्धतीने भारताच्या अंतर्गत राजकारणावरती प्रभाव ते टाकू शकतात.
नुसतं समुद्रामध्ये अमेरिकेची जहाजांची तैनाती अशी बातमी जर झळकली तर त्याचा परिणाम काय होईल मित्रांनो? विचित्र सिच्युएशन मध्ये भारत पडू शकतो. तर एक प्रकारचं हे मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचं तंत्र आहे, एक दबाव तंत्र आहे. अमेरिका ही दबाव तंत्राची खेळी करतोय आणि अमेरिकेची ही जी काही कृती आहे ती अत्यंत बेकायदेशीर पद्धतीची आहे. ड्रग्सच्या साठीचा जो दावा केला जातोय तो सुद्धा मूर्खपणाचा दावा आहे, कारण हे फक्त सांगण्याचं कारण झालं. खरं कारण वेगळंच आहे. दबाव टाकायचं, दाखवून द्यायचंय अमेरिकेला की आम्ही अजूनही कसे हेजिमॉन आहोत, आम्ही आमच्या तंत्रानुसार गोष्टी कशा बदलू शकतो. आणि हे फक्त व्हेनेझुएलात होत नाहीये, जवळपास प्रत्येक देशामध्ये रेजिम चेंज करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. मग ते भले मित्र राष्ट्र असेल किंवा शत्रू राष्ट्र असेल. भारतामध्ये रेजिम चेंजचा प्रयत्न चाललेलाच आहे, 2014 पासून चाललाय, आता तर खूप जोरकसपणे चाललाय. चीनमध्ये सुद्धा रेजिम चेंजचा प्रयत्न चाललाय. शी जिनपिंगच्या सत्तेच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात हालचाली चाललेल्या आहेत. CIA पडद्याआडून खेळ करत आहे. रशियामध्ये तर बोलायलाच नको, आपल्या व्लादिमीर पुतीन यांचं सरकार पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न CIA करतच आहे. या पलीकडे जपानमध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न चाललाय, साऊथ कोरियामध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न चाललाय, फिलिपाईन्समध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न चाललाय, इंडोनेशियामध्ये असं म्हटलं जातं की तिथे दंगली चालल्यात, ज्या देश पातळीवरच्या दंगली चालल्यात म्हणे, आंदोलन चाललंय देश पातळीवरचं. तुमच्या थायलंडमध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. बांगलादेशमध्ये ऑलरेडी सत्तांतर करून झालेलं आहे. पाकिस्तानमध्ये तर मुल्ली मुन्नी जी काही आहे, आसिम मुनीर, ऑलमोस्ट सत्तांतर केल्यासारखंच आहे. शहाबाज शरीफला निमंत्रण द्यायच्याऐवजी आसिम मुनीरला जेव्हा तुम्ही बोलवता जेवायला आणि आसिम मुनीरच्या वक्तव्याला जेव्हा महत्व प्राप्त होतं, इट मीन्स सत्तांतर ऑलरेडी झालेलं आहे. त्या फील्ड मार्शलच्या हातात सगळी सूत्र ऑलरेडी गेलेली आहेत. इराणमध्ये तर सत्तांतर करण्याचा प्रयत्न ऑलरेडी चाललेलाच आहे, आपल्याला ते माहिती आहे. याचा अर्थ जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अमेरिका सत्तांतर करण्याचा येन केन प्रकारे प्रयत्न करतो आहे. कायदेशीरपणे, बेकायदेशीरपणे, कधी थेट थेट, कधी आडून आडून अमेरिकेचे अतिशय घाणेरडे प्रयत्न चालू आहेत. रात्र वैऱ्याची आहे, आपण अतिशय सावधगिरी बाळगायला पाहिजे. आणि ही नामुष्कीची गोष्ट आहे की आपल्याला युट्यूबचा यासाठी वापर करायला लागतोय. युट्यूब हे एक अमेरिकन प्लॅटफॉर्म आहे, विसरू नका. भारताला जर खऱ्या अर्थाने एक फोर्स टू रेकन विथ जर व्हायचं असेल भारताला, माझं म्हणणं नाही की कुठल्या देशाला चॅलेंज करण्याच्यासाठी, बिलकुल नाही. भारताचं ते कधी उद्दिष्ट नव्हतं आणि नाहीच आहे. पण भारताला जर का स्वतःची एक ताकद वाढवायची असेल आणि स्वतःचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल या अमेरिकन वावटळीच्या पुढे, तर भारताला एक स्वतःच्यासाठी, स्वतःच्या देशाच्या, स्वतःच्या संरक्षणाच्यासाठी, स्वतःच्या राष्ट्रहिताच्यासाठी म्हणून युट्यूबला एक पर्यायी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. फक्तच युट्यूब नाही, सोशल मीडियामध्ये जे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, मग ते व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या ज्या चॅट सर्व्हिसेस आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, आणि मुख्य म्हणजे युट्यूब, ज्यातून मोठ्या प्रमाणात पॉडकास्टिंग केलं जात आहे, असे चांगले महत्वाचे सेन्सिटिव्ह विषयावरचे व्हिडिओज केले जात आहेत, ते भारतीय प्लॅटफॉर्म्सवरती व्हायला पाहिजेत. आज आपण आयतं सगळी इन्फॉर्मेशन, आपल्या जी काही चर्चा चालली आहे ती लेखी स्वरूपाची असेल किंवा अशा पद्धतीची व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपाची जी काही चर्चा चाललेली आहे, आपण आयती ती अमेरिकन प्लॅटरवरती भरून देतो. आयटी इन्फॉर्मेशन आपण अमेरिकन प्लॅटफॉर्म्सना देतो आणि त्यांच्या मार्फत अमेरिकनांना आपल्या काय चर्चा चाललेल्या आहेत हे सगळं मॉनिटर करता येत आहे, बघता येत आहे, ऑब्झर्व्ह करता येत आहे आणि त्यानुसार त्यांना रणनीती ठरवता येते. आणि म्हणून माझी ही भारत सरकारला, मोदी सरकारला केवळ त्यांनाच अशी विनंती नाहीये, तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स करू शकणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, रिस्क घेऊ शकणारे धडाडीचे तरुण आहेत, या सगळ्यांना माझं आव्हान आहे. टेक्नोक्रॅट्स आहेत, या सगळ्यांना माझं एक आवाहन आहे, कळकळीचं नम्र असं आवाहन आहे की भारतीयांनी युट्यूबला पर्याय सुरू करायला पाहिजे, स्वदेशी पर्याय. युट्यूबला स्वदेशी सक्षम पर्याय, फेसबुकला स्वदेशी सक्षम पर्याय, व्हॉट्सअपला स्वदेशी सक्षम पर्याय, इंस्टाग्रामला स्वदेशी सक्षम पर्याय. या गोष्टी जर आपण नाही करू शकलो तर आपण या रेसमध्ये टिकून नाही राहू शकणार. नुसती रेस नाही तर आपल्या अस्तित्व रक्षणाच्यासाठी प्रॉब्लेम होईल
आपल्या राष्ट्रहिताच्यासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. असो मित्रांनो, मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. हा व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे, नाही असं नाही, पण ही अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात, यासाठी आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम.